दुःखी मोर. एकेकाळी एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता. तो स्वतःच्या सुंदर पिसाऱ्याची प्रशंसा करण्यात मग्न होता. त्याच्या उग्र आवाजाने त्याला स्वतःच्या कमतरतांची जाणीव करून दिली. त्याला झालेला सर्व आनंद दुःखामुळे नाहीसा झाला. अचानक त्याला जवळच एक कोकिळा पक्षी गाताना ऐकू आला. कोकिळ पक्ष्याचा गोड आवाज ऐकून त्याला स्वतःच्या कमतरतेची पुन्हा एकदा जाणवली. आपलाच आवाज देवाने का दिला आहे असा तो विचार करू लागला. त्याच क्षणी इंद्रदेव प्रसन्न झाला आणि त्याने मोराला विचारले, तू नाराज का आहेस? इंद्राने मोराला विचारले. मोराने त्याच्या उग्र आवाजाबद्दल तक्रार केली आणि त्यामुळे तो कसा दुःखी झाला आहे तो म्हणाला. कोकिळेला इतका सुंदर आवाज आहे आणि मला का नाही? मोराचे म्हणणे ऐकून इंद्रदेवाने सांगितले की प्रत्येक जीव हा त्याच्या स्वतःच्या मार्गाने खास असतो. प्रत्येक जीव तयार करण्यामागे एक उद्दिष्ट असते आणि त्याप्रमाणे त्याला तयार केले गेलेले आहे. होय, कोकिळेला देवाने सुंदर आवाज दिला आहे, परंतु तुला देखील किती सुंदर पिसारा दिलेला आहे. तुमच्याकडे जे आहे ते स्वीकारून त्याचा पुरेपूर उपयोग करणे हीच खरी युक्ती आहे. स्वतःची तुलना इतरांशी करण्यात आणि स्वतःकडे काय आहे ते विसरून जाण्यात किती मूर्खपणा आहे हे मोराला समजले. त्या दिवशी त्याला जाणवले की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे. बोध. स्वतःला स्वीकारणे ही आनंदाची पहिली पायरी आहे. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा. धन्यवाद. तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या यूट्यूब चॅनलवरील मराठी बोधकथा तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मनापासून खूप खूप धन्यवाद.